FIR नंबर 0709 हा FIR दाखल झाला आहे 18 नोव्हेंबरच्या मध्यरात्री. कोणावर दाखल झाला आहे तर उभाटा गटाचे हरवलेले नेते जे परवा बॉलिवूड पार्टीत गजरा हातात बांधलेल्या बेखेमसोबत सापडले त्या आदित्य ठाकरेंवर. आता FIR काय मोठं विधायक कार्य करायला गेल्यामुळे दाखल झालेलं नाही आहे, तर डिलाईल रोडचा पूल जो अद्याप बरीच कामं शिल्लक असल्यानं पूर्ण झालेलं नाही आहे, निर्माणाधीन आहे, त्यावर आंदोलन करून नारळ फोडून त्या पुलावर लावलेले बॅरिकेड्स हटवून तो पूल जनतेसाठी खुला व्हावा असा कांगावा करत आदित्य ठाकरे, त्यांचे 2 आमदार सचिन अहिर आणि सुनील शिंदे, 2 माजी महापौर किशोरी पेडणेकर, स्नेहल आंबेकर या मंडळींनी सार्वजनिक कामात बाधा आणल्याची तक्रार करत महानगरपालिकेच्या एका दुय्यम अभियंत्यानं ही पोलीस तक्रार दाखल केलेली आहे. गुरुवारी मध्यरात्री या पुलावर गुपचूप जात हा निर्माणाधीन पूल वाहतुकीला मोकळा करणं हे कसलं आणि कुठलं आंदोलन होतं. या घटनेवर 12 तास उलटून गेल्यानंतर अचानक गुन्हा दाखल होणं यावरही टीका होते. आता हा श्रेय अपश्रेयाचा जो खेळ सुरू आहे उभाटा आणि शिवसेनेत, त्यातून उद्भवणारे संघर्षाचे प्रसंग हे सध्या मुंबईकरांसाठी डोक्याला ताप ठरत आहेत. काल शिवसेना प्रमुखांच्या स्मृतीस्थळावरच्या राड्यानंतर सामान्य पांढरपेशा मराठी माणूस जो मागच्या कित्येक वर्षात 17 नोव्हेंबरला शिवतीर्थावर जाऊन बाळासाहेबांच्या समाधीसमोर नतमस्तक व्हायचा, तो यंदा तिकडे फिरकलाच नाही, कारण त्याला या 2 गटातल्या राड्याचं भय वाटत होतं. अशानं तुम्ही सामान्य शिवसैनिकांना बाळासाहेबांच्या विचारांपासून तोडून टाकत आहात. ही बाब काल ज्यांनी शिवतीर्थावर कुरापत काढली त्या गटाला समजायला. शांत संयत नेतृत्वासाठी ओळखले जाणारे उद्धव ठाकरे आणि सोज्वळ बालिश भाव चेहऱ्यावर असणारे आदित्य ठाकरे यांच्याकडून आता त्यांच्या शिल्लक गटाला निर्देश मिळालेत की राडे घाला. कारण एका बाजूला मुख्यमंत्री ज्या पद्धतीनं विकास कामं करतायत, त्यांच्या लोकप्रियतेला तोंड देताना रडीचा डाव किती आणि कसा खेळायचा, त्यात यांचे 2 भोंगे संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांचंही वाजणं अलीकडे लोक गांभीर्यानं घेईन असे झाले. तर हे पाहता आता रस्त्यावर उतरा आणि जाणून बुजून संघर्ष करा असा आदेश मातोश्रीवरून आलेला दिसतोय. त्याशिवाय मुंबऱ्याचं ते फालतू आंदोलन करायला खुद्द गटप्रमुख उद्धवजी गेले नसते. असो, या सगळ्या घटनांच्या अनुषंगानं आज आपण आदित्य ठाकरेंवर झालेला FIR आणि त्यामुळे त्यांच्या वाढू शकणाऱ्या अडचणींबद्दल बोलणार आहोत. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा आकार DG9. मित्रांनो नमस्कार, मी प्रभाकर सूर्यवंशी. कसं आहे, मी अनेकदा एक थिअरी मांडत आलो आहे तुमच्यासमोर. सरकार बदलतात, फडणवीस गेले, उद्धवजी आले, ते गेले, एकनाथ शिंदे आले, सोबतीला देवेंद्रजी आहेतच, पण अजितदादा या सरकारात सामील होण्याआधीही प्रशासनातले उच्चपदस्थ अधिकारी ज्या पद्धतीनं त्यांच्यावर पवार कुटुंबाने कधी काळी केलेल्या उपकारांची जाणीव ठेवून त्यांच्या फेवरमध्ये कामं करत असतात. राज्यात सरकार असो नसो, IPS IAS अधिकाऱ्यांच्या सहकार्याने हे करामती कुटुंब कसं सरकारला अडचणीत आणत असतं हे मी मागे एकदा व्हिडिओतून सांगितलेलं. आता महानगरपालिका घ्या, मुंबई महानगरपालिका सलग 25 वर्षाची ठाकरेंच्या ताब्यात होती. त्या पालिकेतही झारीतले शुक्राचार्य दडलेत की. याच झारीतल्या शुक्राचार्यांकडून आता सत्तेबाहेर असतानाही अनेक शासन निर्णय आधीच समजून घेण्यात आदित्य ठाकरेंचं नेटवर्क कामाला येते. मी त्याच वॉर्ड ऑफिसर गँगबद्दल बोलतोय, ज्याचं नेतृत्व सूरज चव्हाण आणि अमेय घोले करायचे एकेकाळी. जे महाविकास आघाडीच्या सत्ता काळात आदित्य ठाकरेंच्या केबिनमध्ये हात जोडून उभे असायचे, ती सहाय्यक पालिका आयुक्तांची टोळी आणि त्यांच्या अंडर असलेले कर्मचारी आजही पालिकेतल्या महत्त्वाच्या खबरी मातोश्रीवर पोहोचवत असतात. आपल्याकडे ज्या गोष्टींना बचकानी हरकते म्हणतात ना, बालिश चाळे, त्यातलाच एक प्रकार अगदी ताजा आहे. पालिका कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचं मंत्रालयात ठरलं. तो निर्णय ज्या दिवशी जाहीर करायचा होता तो दिवस ठरला आणि ही खबर नेटवर्कनं आदित्य ठाकरेंना पोचवली. लागलीच आदित्य ठाकरेंचं ट्विट आलं, एक प्रश्न आयुक्तांना, खोके सरकार पालिका कर्मचाऱ्यांना बोनस देणार की नाही. असा तसा बोनस देण्याचा निर्णय झालाच होता. तो त्याच दिवशी दुपारी जाहीर केला गेला. हे लागले नाचायला. बघितलं, हा माझ्या ट्विटचा परिणाम. तुम्हाला गंमत सांगतो, आपल्या गल्लीतला नगरसेवक असतो ना, हे नगरसेवक काय करतात, वॉर्ड ऑफिसमधले जे शिपाई ज्युनियर इंजिनियर असतात त्यांना पाळून ठेवतात चिरीमिरी देऊन. त्यांच्याकडून यांना यांच्या वॉर्डात कुठली कामं महापालिकेकडून केली जाणार आहे त्याची लिस्ट मिळते. मग हे लागलीच फ्लेक्स बनवतात आणि आपापल्या वॉर्डात सबसे आगे सबसे तेज या टाईपची चमकगिरी करतात.
अरे काम तर पालिका करणार आहे, तुझं त्यात योगदान काय? तसंच हे आहे, कर्मचाऱ्यांना बोनस तर पालिकेच्या तिजोरीतून दिला जाणार होता. यांच्याच भाषेत सांगायचं तर सध्या CMO शासित पालिका आहे. मग यावर्षी जर बोनस नाहीच दिला तर लोक शेंड कोणाच्या तोंडात घालणार होते? शासनाच्याच ना, CMO शासित पालिकेच्या. मग हा बोनस 100% पालिका करणारच होती. मग तुमच्या ट्विटनं काय मोठा तीर मारला, पण दिखावा मात्र असा की माझ्या एका ट्विटनं चमत्कार झाला, सरकार नरमलं. रोज काही ना काही ट्विट्स असतात, मी आज असं केलं, मी तसं केलं. आता डिलाईल रोडच्या पुलाचा विषय. IIT मधल्या काही तज्ज्ञांच्या रिपोर्टनुसार ऑगस्ट 2018ला परळच्या डिलाईल रोडचा पूल वाहतुकीसाठी बंद करून पाडण्यात आला होता. आज 5 वर्ष झाले. मागच्या 1.5 वर्षात त्या पुलाचं महत्त्वाचं काम पूर्णत्वास आलं. पण त्याच्या आधीची 2.5 वर्ष काम कुठल्या कारणांनी स्लो डाऊन झालं होतं? तेव्हा कोणाचं सरकार होतं? आपल्या बुडाखालचा अंधार तसा कोणाला दिसत नाही म्हणा. डिलाईल रोडचा पूल हा एकमेव पूल नाही आहे मुंबईतला जो दुरुस्त व्हायला हवा होता किंवा त्या पुलांची डागडुजी व्हायला हवी होती. तर असे अनेक पूल आहेत, त्यात काही धोकादायक अवस्थेत आहेत, काही पुनर्निर्माणाच्या नावाखाली तोडले गेले जे अद्याप बांधलेले नाहीत. नागरिक त्रस्त आहेत. अशा पुलांची यादीच तुम्हाला सोबतच्या स्क्रीनवर दिसेल, पहा. जवळपास 2 डझन पुलांबद्दल, या 2 डझन पुलांबद्दल आदित्य ठाकरे कधी आंदोलन करणार आहेत? कारण हे पूल वर्षानुवर्ष लटकलेले आहेत. किंवा किमान आदित्य ठाकरेंनी ट्विट करावं. ट्विट केलं की सरकार जागं होतं ना, हे खोके सरकार. का नाही करत आदित्य ठाकरे? महाआघाडीनं त्यांच्या 2.5 वर्षात या पुलांबद्दल किती तत्परता दाखवली याचा विचार आधी करावा आणि मुंबईकरांना याचंही उत्तर द्यावं. त्या 2.5 वर्षात काय केलं तुम्ही, मग त्या डिलाईल रोडच्या पुलाबद्दल बोलावं. अचानक या मुंबईकरांसाठी हे असलं पुतना मावशीचं प्रेम दाटून आलेल्या आदित्य ठाकरेंनी डिलाईल रोडचा निर्माणाधीन पूल, जो पुढच्या काही दिवसात उरलेली जुजवी कामं रंगरंगोटी संपल्यावर उघडला जाणारच होता, त्या पुलावर जाऊन उद्घाटनाचा स्टंट केला आणि सरकारी कामात अडथळा किंवा नियमभंगाच्या आरोपात गुन्हा दाखल करून घेतला. आता हा गुन्हा त्यांना हवासा वाटतोय कारण उभ्या आयुष्यात यांच्यावर आणि यांच्या पप्पांवर एकही केस नाही. केस नाही म्हणजे गुन्हा नाही. त्यांना सतत याच मुद्द्यावरून चिडवलं आणि डिवसलं जात आहे. आधी राज ठाकरेंनी सुरुवात केली आणि आता जो तो उठतो तो विचारतो, अंगावर एक तरी केस आहे का? लोक पण बघा कसे बेरकी मुद्दाम विचारतात, अंगावर एक तरी केस आहे का? मराठी माणसाला डबल मिनिंगचं वेड लावून गेले दादा कोंडके. पण दादांच्या माघारी त्यांचे वारसदार कमी नाही आहेत महाराष्ट्रात ना, काही विचारतात आपलं. आता विनोदाचा भाग सोडला तर सध्या उबाटा गटाला आपलं उरलं सुरलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी काहीतरी करणं भागच होतं. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये हा गट सगळ्यात शेवटून पाहिला. त्यामुळे आपलं अस्तित्व धोक्यात येत चाललं आहे, तेव्हा काहीतरी करायचं आहे. मग यात सोप्पं काय तर राडे घालायचे. तर वाघोबा बनून मुंबऱ्यात जितेंद्र आव्हाडांच्या मुसलमान कार्यकर्त्यांच्या जीवावर राड्या करायला गेले खरे, पण 35 मिनटं गाडीतून बाहेरच पडू देत नाहीत शिवसैनिक म्हटल्यावर हा जो काही फ्लॉप शो होता तो आवरता घेऊन मांजरीसारखं ठाण्यात येऊन पत्रकार परिषद घ्यावी लागली. काल शिवतीर्थावर सगळे नवशिवसैनिक उबाटा गटाच्या बाजूनं शिंदेंच्या मुठभर लोकांना धमकावत होते किती शिंदेंची लोक तिथे? ते नरेश मस्के, सदा चरवणकर आणि या आपल्या शीतल म्हात्रे, शेकडोंचा एक गट पूर्वनियोजित राड्याच्या हिशोबाने शिवतीर्थावर जमला होता, जो शिंदेंच्या 101 कार्यकर्त्यांना रेटारेटी करत शिव्या घालत होता. संख्या विषम होती, पण ते मुठभर शिवसैनिक उबाटा गटाला उकसवून गेले हे मात्र कोणीच नाकारत नाही. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाची विटंबना, रेलिंगची तोडफोड, हे करणाऱ्यांना त्याचं वाईट नाही वाटलं, कारण संपत चाललेलं अस्तित्व या अशा राड्यांमधूनच त्यांना सिद्ध करायचं आहे. मित्रहो, आम्ही संपलेलो नाही आहे हे सांगण्याचा उबाटाचा हा एक नवा मार्ग आहे, एवढंच. सरतेशेवटी एवढंच सांगतो, ज्या पुलाचं काम अद्याप बाकी आहे, ज्याचं शेवटच्या टप्प्यावरचं डांबरीकरण बाकी आहे, पुलावर पथदिवे लावणं बाकी आहे, त्या पुलावरून सामान्य नागरिकांनी वाहतूक सुरू केली असती आणि एखादा अपघात झाला असता तर त्याला जबाबदार कोण? हा सवाल विचारतच आदित्य ठाकरेंसारख्या त्याच भागातल्या लोकप्रतिनिधीच्या बेजबाबदारपणावर हा FIR नोंदवला गेलाय. आदित्य ठाकरे जणू काही स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालो आणि जनतेसाठी हा गुन्हा अंगावर घेतल्याच्या थाटात कालपासून बोंब मारतायत. माझ्या आजोबांना माझा अभिमान वाटत असेल. अरे कसला अभिमान?
त्यांना कुणीतरी समजून सांगायला हवं, या गुन्ह्यासाठी शिक्षाही होऊ शकते बरं का. संजय राऊत बिचारे राहिले कसे बसे 103 दिवस त्या आर्थर रोड जेलमध्ये, पण आपल्यासारख्या नाईट रायडरला जमेल का एक दिवस तरी आत राहणं. तेव्हा एक प्रेमाचा सल्ला, अस्तित्व सिद्ध करण्याच्या नादात असा आताताईपणा करू नका. हे तुमच्यासाठीही चांगलं नाही आणि तुमच्या मतदारसंघातल्या सामान्य जनतेच्याही हिताचं नाही आहे. तर मित्र, उभाटा गटाची उठाठेव आपण नीट समजून घेतली असेलच. यांच्यावर दाखल झालेले गुन्हे हे जनतेसाठी केलेल्या आंदोलनामुळे नाही आहेत, तर चमकोगिरी करताना अंगाशी आलेलं झेंगट आहे. चला, तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.